हॅलो हॅलो. येस थँक्यू डीजे. तन्मय घरात आपलं कॅश प्राइज आहे. तन्मेश पाटील. हॅलो चेक. हॅलो चेक. यस मॅच स्टार्ट करायची. Check, hello, check, mic test, hello, check. Hello, check. चालू असलेला सामना केक स्माइल वर्सेस स्वस्तिक मोबाईल. सलामीची जोडी पहिल्या चेंडूवर 2 धावा प्राप्त केल्या होत्या. आता मात्र चेंडूला उडवलंय पॉइंट मधून. चेंडू जातोय दन 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 सीमा पार. हा येतोय चौकार. थँक्यू डीजे. अजय मागील सामन्यात षटकारांची हॅट्रिक प्राप्त केली होती. आता मात्र पहिल्या चेंडूवर 2 धावा आणि त्यानंतर मात्र चौकार अर्जित केलाय. 6 धावा धाव फलकावरती लागल्यात. विचार केला तर सलामीचा गोलंदाज जयकांत पुन्हा एकदा अजयसाठी पंचांना पार करतोय. आता मात्र कट करण्याचा चेंडू. खराब कीपिंग. चेंडू जातोय सरळ 4 धावांसाठी 22च्या रूपात. हा येतोय चौकार. थँक्यू डीजे. यज्ञेश कडूला संदेश तरेकडून प्रत्येक कॅचसाठी 500 रुपये कॅश प्राइज आले. संदेश तरे यांच्याकडून यज्ञेशसाठी प्रत्येक कॅचसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. बक्षिसांची खैरात देखील पाहायला मिळेल कारण आजचा तर फक्त पहिला दिवस आहे. ये तो अभी सुरुवात है. पुन्हा एकदा जयकांत. अजय चेंडूला उडवले. अप्रतिम फटका. शॉट ऑफ द डे जातोय सरळ 6 धावांसाठी. षटकार. थँक्यू डीजे. 6 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचते 16. या धावसंख्येवरती जणू काय सूर्यकुमार यादवच्या फटक्याची आठवण करून दिली. कारण कव्हरवरून खेळणं फार कठीण असतं आणि तोच फटक्यामध्ये माहिर अजय गरत. चांगली सुरुवात पुन्हा एकदा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळेल कारण मागील सामन्यात थोडीशी पडझड होताना पाहायला मिळाली होती. स्वस्तिक मोबाईलची एक हार पत्करावी लागली होती. आता मात्र पुरेपूर विचार मंथन करून उतरलाय हा संघ. पुन्हा एकदा जयकांत पार करतात. पुन्हा बॅट चिकट घेऊन चेंडू जातोय थर्ड मॅन मध्ये. दन 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 दन. हा येतोय केपीएल चौकार.
4 धावाने धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 20 या धावसंख्येवरती. विचार केला तर भरपूर महागडं षटक हाताळलं गेलं आतापर्यंत जयकांतच्या माध्यमातून, कारण तब्बल 20 धावा बलकावरती लागल्यात. यज्ञेशसाठी मात्र भरपूर कॅश प्राइज येताना दिसतंय. जर त्याने टप्पा कॅश पकडला तर 500 आणि फुल कॅश साठी 1000 रुपये गावदेवी स्पोर्ट्स कडून कॅश प्राइज जमा करायचंय. यज्ञेशचे मोठे चाहते फॅन वर्ग या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यासाठी भरपूर कॅश प्राइज येते. एक षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि पॉवर प्लेचा भरपूर फायदा घेतलाय स्वस्तिक मोबाईलनं. 20 धावा तब्बल धावबलकावरती लागल्यात. विचार केल्यानंतर मागच्या सामन्यात देखील स्वस्तिक मोबाईलने पहिल्या षटकात 21 धावा लावल्या होत्या, तर नंतर मात्र पडझड झाली आणि एक हार पत्करावी लागली. निश्चितच मला वाटतं त्यांनी चांगलं एक विचार मंथन प्लॅनिंग करून आता मात्र मैदानात उतरलेत, कारण ज्याप्रमाणे अजय बॅटिंग करतोय ना, निश्चित एक मोठा टार्गेट डोळ्यासमोर असेल आणि तेच होताना दिसतंय. मात्र केक स्माइल देखील मागे नाहीये, कारण हा देखील एक चांगला संघ आहे. या टीमकडे देखील चांगले फलंदाज चांगले गोलंदाज आहेत. नवीन गोलंदाज प्रेम आलाय. प्रेम गोलंदाजीला स्वतःचं वैयक्तिक पहिलं आणि संघाचं षटक दुसरं हाताळतोय. अंकुश मागच्या सामन्यात नाबाद राहिला होता, मात्र संघाला काही जिंकून देता आलं नाही. आता मात्र सलामीला आलाय, त्याला देखील खेळावं लागेल अजयच्या जोडीनं, कारण विचार केला तर तब्बल 20 धावा धावबलकावरती लागल्यात. इथून पुढे 18 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. प्रेम पंचांना पान करतोय. फुल टॉस चेंडूला उडवलंय, फायदा घेता आला नाही. त्या ठिकाणी चांगला प्रयत्न होता, देखील 2 धावा पूर्ण केल्यात. बघता बघता तिसऱ्या धावाचा प्रयत्न अंकुश बलताच सफळ दिसतोय, तो देखील पूर्ण करतोय. चौथ्याचा प्रयत्न मात्र माघारी धाडलंय, जिथे 1 नको तिथे 3 धावा मिळाल्यात. केक स्माइलला या अशा बारीक बारीक चुका टाळाव्या लागतील इथून पुढे जायचं असेल तर, कारण गोलंदाजाला ना फिल्डरची साथ अतिशय महत्त्वाची असते. कारण आपण पाहिलं 2005 नंतर भारतीय क्रिकेट टीमचं चित्र बदललं. अनेक सिनियर खेळाडूंना बाहेर बसवलं ते याच कारणामुळे. फील्ड, कारण फिल्डिंग हा फिल्डर हा अतिशय मोठा घटक आहे क्रिकेटमधला. शुभमन गिलने देखील आता आपलं अर्धशतक पूर्ण केलंय, तो देखील चांगल्या जोडीनं खेळतोय. दाद देतोय अजय, त्याच्या अर्धशतकाला धाडतोय सरळ 6 धावांसाठी. हा येतोय केपीएल षटकार. ए डीजे वाल्या तुझी वाजव की वाजव वाजव. निस्ते डीजे वाला रे हाय गाना सांग, निस्ते डीजे वाला रे हाय गाना सांग. एक सरनाने सरन दुसरं लावायला, एक सरनाने सरन दुसरं लावायला. हाय होय काय सारखे निस्ते कोऱ्या मारत आणि किती ना टेकतो चाले थँक्यू डीजे. नाव जरी माझं प्रेम असलं तरी पण चेंडू प्रेमात पडलाय तो अजयच्या बॅटच्या. आतापर्यंत 9 धावा तब्बल याच्या 2 चेंडूवर अर्जित केल्यात. अजय मात्र भन्नाट फॉर्म मध्ये दगडमधून सेट होऊन आलाय आणि प्रत्येक चांगल्या चेंडूवर प्रहार करताना पाहायला मिळतोय. अप्रतिम फटका पुन्हा एकदा धाडलं या चेंडूला, जातोय सरळ 6 धावांसाठी. हा येतोय केपीएल षटकार. थँक्यू डीजे. 35 धावा, 35 रन्स ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट. तब्बल 15 धावा आतापर्यंत प्रेमच्या या 3 चेंडूवर गोळा केल्यात. आत्ता मात्र चांगला चेंडू, त्याला सन्मान दिलाय. अंकुश बघा किती चपळाईने रन पूर्ण करतोय. त्याला माहिती आहे की ज्याप्रमाणे अजय भन्नाट फॉर्म मध्ये चाललाय त्याला कुठेतरी थोडंसं विराम घ्यावा लागेल आणि त्याला देखील त्याने नॉन स्ट्राईकला येऊन थोपवले. चांगली प्लॅनिंग निश्चित केलेली आहे आणि पूर्णपणे त्या प्लॅनिंगवर खरं उतरताना दोन्ही फलंदाज. प्रेम मात्र कुठेतरी सुखावला असेल, त्याला थोडं हायसं वाटलं असेल, कारण अजय आलाय नॉन स्ट्राईकला, जो पूर्णपणे पहिल्याच चेंडूपासून तुटून पडला होता. प्रेम अंकुशसाठी 5वा चेंडू त्याच्या षटकातील.
काय बात आहे, चांगला फटका, चेंडू जातोय 4 धावांसाठी. हा येतोय केपीएल चौकार. थँक्यू डीजे. असा प्रकारचा हा चेंडू ना फसवा असतो. एक तर तो पुढे जाऊन देत नाही, मागे राहून देत नाही. चेंडू उडला गेला 4 धावांसाठी. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 40. शेवटचा चेंडू प्रेमचा भन्नाट महागडा ठरतोय आतापर्यंत. अंकुशला फुलटच चेंडू, त्याने धाडलंय त्याला सरळ 4 धावांसाठी. हा येतोय केपीएल चौकार. थँक्यू. चला, घाई करायची वेळ लावू नका मित्रांनो, कारण वेळ अतिशय महत्त्वाचा आहे, अतिशय मौल्यवान आहे. वेळेचं नियोजन करायला शिका. वेळेत सामने आपल्याला पार पाडायचे आहेत, कारण आपण फक्त 3 दिवसांचे आयोजन केलेले आहे आणि 12 टीम्स आहेत. वेळ लावू नका प्लीज. चला सुरुवात करा, कारण 44 धावा धाबलगर्दी लागल्यात आणि इथून मात्र पुढे 12 चेंडूंचा खेळ असेल शिल्लक. कारण विचार देखील करायला भाग पाडले, कारण 44 धावा धाबलगर्दी लागल्यात आणि अजूनही दोन्ही सलामीचे फलंदाज मैदानावरती आहेत. विचार करावा लागेल केक स्माईलला, कारण ज्या जलद गतीनं धावफलक पुढे सरसावतोय, एक मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करणारा हा संघ आज नक्की ठरेल. स्वस्तिक मोबाईल, अजय आणि अंकुशची जोडी. आत्तापर्यंत अजय राहिलेत, मात्र या 2 षटकांमध्ये विजय मिळवला त्यांनी. पुन्हा एकदा चेंडू खराब, त्याला दिलंय पनिशमेंट. धाडलंय 6 धावांसाठी षटकार. थँक्यू. आमचे मित्र परिसर कळवतात आजच्या दिवसातील सर्वात जास्त षटकार आता मात्र अजयच्या नावावर झालेले आहेत. निश्चित डॉगआउटमधून टाळ्या मिळतील अजयच्या या बॅटिंगसाठी. अप्रतिम फटकेबाजी त्याच्या बॅटमधून पाहायला मिळते. चांगल्या मेरिटवर खेळतोय, देखणे फटके पाहायला मिळत आहेत. 6 धावांनिशी धावसंख्या जाऊन पोचली 50 या धावसंख्येवरती. अजून तिसरीच ओव्हर चालू आहे. खराब चेंडू, त्याला धाडलंय 4 धावांसाठी. हा येतोय केपीएल चौकार. अक्षय मात्र तो देखील खराब गोलंदाज आहे. आता पण त्याने 2 चेंडू हाताळले, 10 धावा दिल्यात. पुन्हा एकदा अजयने चेंडूला उडवलंय. इथे मात्र संपेल अजयचा खेळ. चांगला झेल पकडला, जावा लागेल परत. मोठा मासा लागतोय गळाला. एक मोठा गडी गळाला फासलाय या अक्षय या गोलंदाजाने. आणि मागच्या सामन्यात देखील पाहायला मिळालं होतं, जसा अजयचा विकेट गेला त्यानंतर मात्र अतिशय वेगानं धावसंख्या खाली आली होती. बराच काही प्रेशर देखील निर्माण झाला होता. आत्ता मात्र पुन्हा तेच होताना पाहायला मिळेल का? पुन्हा एकदा चांगला चेंडू हाताळला गेला. खराब किपिंग, मात्र एक धाव रोखू शकले नाही. एक धावानं आता धावफलक पुढे हलेल 55 या धावसंख्येवरती. कारण जेव्हा अजय खेळत होता ना तेव्हा तेजस एक्सप्रेस प्रमाणे धावसंख्या पुढे चालू होती.
आता मात्र ती कुठेतरी मेमोच्या स्पीडवर येऊन पाहायला मिळते. पुन्हा एकदा चांगला चेंडू हाताळतोय अक्षय, कमबॅक करतोय. बॅक टू बॅक निर्धाव चेंडू हाताळतोय. या चेंडून सांगता होते या षटकाची. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाबळकारती 55, 55 रन्स ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. यानंतर मात्र उर्वरित 6 चेंडूंचा खेळ असेल शिल्लक. 6 चेंडूवरती जास्तीत जास्त धावा गोळा करण्याचा प्रयत्न असेल या 2 फलंदाजांच्या माध्यमातून. 55 धावा धाबळकारती लागल्यात. 55 रन्स ऑन द बोर्ड. नवीन गोलंदाज करण. करण शेवटचं महत्वाचं षटक. खराब चेंडू आणि त्याला दाडलंय चौकार 4 धावांसाठी. घाडी घाडी मनात त्यांना पोऱ्या माले पटास माडी नको देखू माले नोकरीवाला मना आत्याना पोऱ्या पाशे की बाळी. थँक्यू डीजे. 59 धावा धावबलकरती लागल्यात. इथून मात्र पुढे 5 चेंडूंचा खेळ असेल शिल्लक. जर पाहिला तर पंकज आणि अंकुशची जोडी अजूनही क्रीजवरती. पंकजने चेंडूला धाडलाय. चांगला फटका होता. कव्हर रिजन मधून जातोय दन 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 4 धावांसाठी. हा येतोय पुन्हा एकदा केपीएल चौकार. थँक्यू डीजे. आतापर्यंत 2 सलग चेंडूंवरती 4 धावा अर्जित केल्यात पंकजने आपल्या बॅटमधून. पुन्हा एकदा चेंडूला खेळले स्क्वेअर लेग मध्ये. चेंडू जातोय पुन्हा एकदा 4 धावांसाठी. हा येतोय चौकार. चौकारांची हॅट्रिक पाहायला मिळते. करण देतोय आतापर्यंत 12 रन आणि जर पाहिलं तर 67 धावा धावफलकावरती. इथून पुढे 3 चेंडूंचा खेळ असेल शिल्लक. आता मात्र कुठेतरी थोडा चांगला चेंडू हाताळला. चांगलं फील्ड, चांगलं क्षेत्ररक्षण. अंकुश मात्र ऐकणार नाहीये कारण रनिंग बिटवीन द विकेट अप्रतिम करतोय तो. त्याला देखील माहिती की पंकजला सर्व बॉल खेळायचे आहेत आणि तो त्याला पुरेपूर साथ देतोय. 2 धावण्याची धावसंख्या 2 पोहोचते. 69 या धावसंख्येवरती. आत्ता इथून मात्र 2 चेंडू. बघूया आजच्या दिवसातला उच्चांक गाठेल का. 1 धाव तर पूर्ण केली अंकुश. बघूया अंकुशकडे असेल लक्ष आणि तो आपल्या लक्षाप्रती आत्ता मात्र पोहोचू शकत नाहीये. सॅक्रिफाईस केले त्याने स्वतःला कारण त्याला माहिती आहे शेवटचा चेंडू पंकजला खेळायचा आहे. 1 धाव मिळेल. 70 या धाव संख्येवरती जाऊन पोहोचेल. आजच्या दिवसातील 72 हा उच्चांक आहे. थँक्यू. या पुढील होणारा सामना युवा ग्रुप वर्सेस जिजाऊ टायगर्स. दोन्ही संघाच्या कॅप्टननी नाणेफेकीसाठी यायचं आहे. फुलटच चेंडू होता. खेळून काढलंय. 1च धाव मिळेल. 2 धावांचा प्रयत्न असेल का नाही. 71 या धाव संख्येवरती थांबवलंय. 72 धावांचं आव्हान असेल केक स्माईल 11 या संघाला. 24 चेंडू आणि 71 धावा. बघूया पुढच्या इनिंग मध्ये कितपर्यंत पोहोचतायत युवा ग्रुप आणि जिजाऊ टायगर्स. नाणेफेकीसाठी यायचं आहे. दोन्ही कर्णधारांना विनंती असेल टॉस का बॉस ओशन हार्ट आर्मी याचकडून जो स्पॉन्सर केलेला मंच आहे त्या ठिकाणी आपण यायचं आहे. युवा ग्रुप आणि जिजाऊ टायगर्स. येस इज
येस थँक्यू डीजे. जिजाऊ टायगर्स आणि युवा ग्रुप नाणेफेक संदेशजी तरी आपणास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण या सामन्यात नाणेफेक करायचंय. युवा ग्रुप वर्सेस जिजाऊ टायगर्स. नंदनवर रिसॉर्टचे मालक संदेशजी तरे यांच्या शुभ हस्ते या सामन्यात नाणेफेक होत आहे. जिजाऊ टायगर्स वर्सेस युवा ग्रुप. नाणेफेक जिंकलंय युवा ग्रुप. लगेच तुमचा निर्णय सांगायचा आहे. फील्ड यस गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि आमंत्रण दिलंय जिजाऊ टायगर्सला फलंदाजी करण्यासाठी. चला केक स्माईल सलामीचे फलंदाज पाठवायचे त्वरित. प्रत्येक लहान लहान गोष्टीचा विचार या केपीएल टीमच्या माध्यमातून पाहायला मिळेल, कारण नाणेफेकीचं नाणं देखील क्लासिक बनवलं. एका बाजूला आपण पाहतो 2024 तर एका बाजूला आपण पाहतोय केपीएल. नाणं देखील स्पेशल आहे कारण ही स्पर्धाच तेवढी स्पेशल आहे. विरार पूर्व पट्ट्यातील एक नावाजलेली येस निश्चित आपण पाहिलं की खूप पूर्वीपासून क्रिकेट या खेळाला सुरुवात झाली आणि त्यावेळेस ओली सुक्कीपासून सुरुवात झाली होती. कोणाची ओली कोणाची सुक्की आणि त्यानंतर मात्र बघता बघता रुपयाचं नाणं आलं. नाण्यानंतर आता मात्र स्पेशल टॉस देखील बनवला गेला. दरम्यान सलामीचे फलंदाज देखील पाहायला मिळतात. जयकांत आणि करणच्या रूपानं सलामीची जोडी धाडली केक स्माईलच्या माध्यमातून, कारण एक भला मोठा डोंगर त्यांना चढायचा आहे. तब्बल 72 धावा बनवायच्या आहेत. म्हणजे जर 72 धावा बनवल्या तर हा देखील आजच्या दिवसातील उच्चांकाची बरोबरी करता येईल. तेवढंसं देखील सोपं ठरणार नाहीये. मात्र क्रिकेट नेहमीच जर त्याचा खेळ मानला जातो आणि आजपर्यंत या खेळामध्ये अनेक उलटफेर होताना पाहायला मिळालेत. मग तो 1983चा वर्ल्ड कप असेल नाहीतर या वर्ल्ड कपमधली मॅक्सवेलची खेळी असेल. अनेक उलटफेर आजपर्यंत क्रिकेटने जगाला दिलेत आणि तो आज उलटफेर होईल का, कारण 72 धावांचं एक तगडं आव्हान ठेवलंय. 24 चेंडू आणि 72 धावा. यापुढील होणारा सामना जिजाऊ टायगर्स वर्सेस युवा ग्रुप. युवा ग्रुपने नाणेफेक जिंकलंय आणि निर्णय घेतलाय गोलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलंय जिजाऊ टायगर्सला. या तुम्ही फलंदाजी करा. अजय या संघाचं नेतृत्व करताना पाहायला मिळेल. ज्याप्रमाणे तुफान फटकेबाजी केली होती, एक चांगला पाया रचून दिला होता, कारण कोणतीही बिल्डिंग उभारण्यापूर्वी त्याचा पाया तेवढंच मजबूत असणं गरजेचं असतं आणि तोच पाया सजवण्याचं, पाया उभारण्याचं, पाया भरण्याचं काम केलं अजयने. आणि त्यानंतर मात्र एक मोठी मजल मारली पंकजाला आणि त्याने देखील चांगला शेवट केला. चला होते दुसऱ्या इनिंगला सुरुवात. 24 चेंडू आणि 72 धावा. पंच आमचे सतीश जाधव आणि नरेश किनी हे देखील अप्रतिम पंच लाभलेत आपल्याला. पहिलाच चेंडू हवेत संपतोय. जयकांतचा खेळ होतय. विकेटचं पतन. देऊया डीजेला आमंत्रण. जयकांत तरेची खेळी या ठिकाणी संपुष्टात आपण पाहिलं. मागच्या सामन्यात सुद्धा थोडासा अपयशी ठरला, या सामन्यात सुद्धा अपयशी ठरतोय. परंतु उद्याचा दिवस हा नक्की जयकांतचा असेल. उद्याचा दिवस हा केक स्माईलचा असेल. खूप खूप शुभेच्छा असेल जयकांतसाठी, कारण अजूनही सूर गवसलेला नाही आपण पाहतोय. टोलेजंग षटकार
अक्षय याच्याकडून तर जयकान हा भरोशाचा फलंदाज लवकर बाद झालाय, काय वाटतं तुला त्याच्याबद्दल? खरोखर जयकान हा आपले म्हणजे खानिवडे गावचा कॅप्टन आहे आणि तो खेळ आणि गडी बाद होतो तो साधा सोपा अजय घरत यांनी टाकलेला चेंडू एस्टनच्या मागे जातो आणि गडी बाद झाला. जयकांत तेरेला खूप अपेक्षा होत्या अख्ख्या गावामध्ये, काय जेव्हा जेव्हा खेळाडू त्याच्या जोडीला जातात तेव्हा तो कोच म्हणून ओळखला जातो आणि कर्णधार सुद्धा, पण 2 वेळा 0 आउट झालेला आहे. खूप वाईट परिस्थिती आहे खानिवडे गावामध्ये. हा वयाचा परिणाम असेल का? नाही नाही नाही, थोडी त्यांनी प्रॅक्टिस करावी, नेट प्रॅक्टिस, कारण प्रॅक्टिस करताना व्यवस्थित त्यांची प्रॅक्टिस होत नाही. घाई करायची आहे, सामन्याकडे वळूया. दोन विकेट आणि 6 धावा. खराब अशी केक स्माईल थोडं बॅकफूट वर जातात. स्वतः संदीप घरत आता आपण पाहतोय क्रीज वरती आलेले आणि नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय करण. संपूर्ण मदार आता केक स्माईलचे, कारण आता आर या पार, जसं कबड्डीमध्ये डू आर डाय असतं, एक तर करा किंवा मरा, तीच परिस्थिती आता थोडीशी केक स्माईलच्या माध्यमातून आपण होताना पाहतो. डू आर डायचा आहे, कारण दोन्ही संघ पहिला राऊंड मात्र पराजित झालेले आहेत आणि दोन्ही संघांना आशा आहे की पहिल्या विजयाची. संदीप घरत पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय आणि गोलंदाजी मार्क वरती अजय घरत. अजय टू संदीप, उजव्या स्टेजच्या बाहेरचा चेंडू या ठिकाणी दिशा देण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र चेंडू आणि बॅटचा काही संगम नाही, चेंडू जातो निर्धाव. धावसंख्या मात्र पाहिली तर 6. या धावसंख्येवरती स्थिरवले 2 विकेटचं पतन झालंय. आणि सर हा वेळ देखील असा संध्याकाळचा वेळ, या वेळेस वाऱ्याचा वेग देखील तेवढाच परिणामकारक असतो आणि म्हणून मोठे फटके कमी पाहायला मिळतील आपल्याला पुढच्या काही क्षणामध्ये. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता संदीप घरत, या ठिकाणी पुन्हा बीट होतोय. निर्धाव चेंडून सांगता होते या पहिल्या षटकाचे अप्रतिम षटक अजयच्या माध्यमातून हाताळलं गेलं. 6 धावा दिल्यात आणि 2 महत्वाचे गडी प्राप्त केलेत. अप्रतिम षटक, कारण 72 धावांचा पाठलाग करायचा आणि त्याचप्रमाणे चांगली सुरुवात. आत्ता मात्र इथून 18 चेंडू आणि 66 धावांची गरज असेल जर हा सामना जिंकायचा असेल तर. म्हणजेच प्रत्येक षटकांमध्ये तब्बल 22 धावा तुम्हाला अर्जित करायच्या आहेत आणि त्याच्या प्रत्यार्थ 2 महत्वाचे गडी देखील बाद झालेत. आता मात्र संदीप घरत आणि करणची जोडी पाहायला मिळेल. करण गोलंदाजीला भलताच महागडा ठरला होता, तदनंतर मात्र हे देखील विचार करावा लागेल संदीप घरत सगळा गोलंदाजी करताना दिसत नाहीये, हे देखील तेवढंच महत्वाचं ठरतंय. ज्याप्रमाणे करण भरपूर महागडा ठरला होता, थोडीशी बॅक इंजुरी 2 दिवसापूर्वी ऐकायला मिळाली होती आणि कदाचित त्याचमुळे गोलंदाजी करताना दिसत नाहीयेत आणि त्याचा मोठा फटका बसतोय केक स्माईलला. नवीन गोलंदाज संदीप ठाकूर. करण तयार होतोय. प्रत्येक चेंडूवर मोठा फटका खेळायचा आहे. चेंडू बॅटची कड घेऊन गेलाय थर्ड मॅन मध्ये, होईल का सीमा पार? हा येतोय चौकार. थँक्यू टू से. प्रत्येक चेंडूवरती प्रहार करावा लागेल. जसा जसा डॉट चेंडू होईल तसा तसा प्रेशर वाढत जाईल. आता मात्र खराब चेंडू हाताळतोय पंच. समांतर रेषेत हात वर करतायत, दंडित करतायत. यस, इट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळतोय. अशा अनेक एक्स्ट्रा रन्सची आणि प्रत्येक मोठ्या फटक्याची गरज असेल केक स्माईलला. निश्चित एक स्माईल त्यांना
कधीपासून पाहिजे इच्छा आहे, मात्र ती आज होईल का पूर्ण? आता मात्र पंचांचा निर्णय, पुन्हा एकदा वाईट. धावसंख्या जाऊन पोहोचली 12 या धावसंख्येवरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. संदीप ठाकूरने मात्र पहिला चेंडू चांगला हाताळला होता, तदनंतर मात्र बॅक टू बॅक 2 वाईट पाहायला मिळाले. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल. टप्पा सापडला आहे, जोरदार अपील, पंच दास स्वीकारतात. यस, इट्स आउट. LBW. करणला जावं लागेल परत. थँक्यू डीजे. आतापर्यंत 1.2 षटकांचा खेळ खेळून झालाय आणि 12 धावा धावकरती लागल्या. 3 गडी बाद झालेत केक स्माइल 11 या संघाचे. स्वस्तिक मोबाईल मात्र कुठेतरी आपल्या विजयाच्या दिशेने आगेकूच करताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा एक खराब चेंडू हाताळला जातोय संदीप ठाकूर यांच्या माध्यमातून. वाईट चेंडू, एक एक्स्ट्रा धाव मिळेल. वाईट धावानं 13 धावा. आता मात्र इथून यापुढे 16 चेंडू तर 59 धावांची असेल गरज. यज्ञेश कुडू यासाठी 3 षटकार आणि 3 हॅट्रिक. जर 3 चौकार मारले किंवा 3 षटकार मारले तर गावदेवी स्पोर्ट्स कडून 5,000 रुपयांचं कॅश प्राइज असेल. एक नामी संधी यज्ञेशसाठी. चेंडूला उडवलंय, नो मॅन्स लँड मध्ये लँड होईल. 1 धाव तर पूर्ण केली जाईल. किरण घर त्यांच्याकडून चांगली फील्ड, 1च धाव मिळेल. यज्ञेसाठी खडतर आव्हान दिले, चॅलेंज दिलंय. होंडो सारखी बॅटिंग त्याला करावी लागेल. 3 हॅट्रिक चौकारांची किंवा षटकारांची. आणि गावदेवी स्पोर्ट्स याचकडून त्यासाठी 5,000चा कॅश प्राइज असेल. 14 धावा धावलकारती संदीप गरत. या चेंडू उडवायचा होता, मात्र आता देखील हा निर्धाव चेंडू हाताळला गेला. कारण ज्याप्रमाणे संदीप ठाकूर गोलंदाजी करतायत, 5वी गोलंदाजी, आणि आतापर्यंत त्यांना यश मिळतंय. पुन्हा एकदा चेंडू बॅटची कट घेऊन शॉर्ट ठाण्यामध्ये ट्रॅव्हल होतोय. चांगला थ्रो, येस, इट्स आउट. आणि पुन्हा एकदा धावातून परत जावं लागेल. केक स्माइल कुठेतरी थोड्या पराभव छायेमध्ये. शिट्टी वाजली, गाडी सुटली, शिट्टी वाजली, गाडी सुटली, अन पदार गेला न वर, अन पदार गेला न वर. पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर. शिट्टी वाजली, गाडी सुटली, अन पदार गेला न वर. पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर. बोलू लागली, हसू लागली, बोलू लागली, हसू लागली, बोलू लागली, हसू लागली. माझं कालीज आलं न वर. पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर. थँक्यू डीजे. शेवटचा चेंडू असेल नवीन फलंदाज विकेश. एक चांगला झेल त्याने टिपला होता डीप मिड विकेटला. आता मात्र आलाय फलंदाजीला. शेवटचा चेंडू असेल संदीप ठाकूर यांचा विकेटसाठी. चेंडूला खेळून काढले स्क्वेअर लेग मध्ये. त्या ठिकाणी
फिल्डर आहेत तैनात. चांगली फील्ड तद्वारे एक धाव पूर्ण करतील. एक धावानं होते षटक 2 षटकांच्या समोर धावसंख्या पाहिली तर 15 या धावसंख्येवरती. आता मात्र 12 चेंडूमध्ये 57 धावांची गरज असेल. चला पटकन त्वर करा, वेळ लावू नका. यापुढील अनेक सामने आपल्याला खेळवायचे आहेत, वेळ लावू नका. आता मात्र इथून प्रत्येक चेंडूवरती प्रहार करावा लागेल. 57 धावांची असेल गरज. 28.50च्या सरासरीने धावसंख्या तुम्हाला उभी करायची आहे. आता मात्र नवीन गोलंदाज पंकज. दोन्ही टीमला विनंती असेल आपण वेळ घालवायचा नाहीये, घाई करायचे. इथून अनेक अजून बरेच सामने खेळवायचे आहेत. चला सामन्याला सुरुवात करायची. 12 चेंडू 57 धावांची असेल गरज. विकेश आणि संदीपची जोडी. नवीन गोलंदाज पंकज. पहिला चेंडू चांगला चेंडू हाताळला गेला. उसळी घेतलेला चेंडू समजला नाही. विकेशला पंच एक बाउन्सची वॉर्निंग देताना दिसत आहेत. यापुढील बाउन्सला निश्चित नो करार दिला जाईल. आता मात्र इथून खडतर आव्हान. 11 चेंडू 57 धावा. चेंडूला मोठा खेळायचा प्रयत्न होता, झेल झाला नाही. मात्र एकच धाव मिळेल आणि एक धावेने समाधानी असतील स्वस्तिक मोबाईल, कारण एक धावाने फारसा काही फरक पडणार नाहीये. आता मात्र हा सामना एक वेगळ्या बाजूने स्वस्तिक मोबाईलच्या बाजूने झुकताना दिसतोय. आता मात्र इथे संदीप परत होतोय. बाद जावं लागेल परत. चांगला चेंडू हाताळला गेला होता, मोठा फटका खेळता आला नाही. चेंडूने बॅटची कड घेतली आणि तिकडे चांगला झेल टिपलाय कीपरनं. नऊ चेंडू आणि 56 धावा. झेल टिपता आला नाही. एकच धाव मिळेल. केक स्माईल. विचार करावा लागेल. बॅट्समनचं नाव माहिती नाही नॉन स्ट्राईकच्या. सुभाष सुहास. केक स्माईल. टीम मीटिंग करावी लागेल, प्लॅनिंग करावं लागेल, चर्चा विचार घ्यावे लागतील. कुठे चुकतंय, काय घडतंय, काय करावं लागेल आणि काय थांबावं लागेल, या सगळ्यांची समीक्षा तुम्हाला मात्र रात्री करावी लागेल जर उद्या पुन्हा जोमानं उतरायचं असेल तर. थँक्यू डीजे. 7 चेंडू आणि 55 धावांची असेल गरज. आता मात्र बरंचसं काही सांगून जाईल, कारण जवळजवळ आपला विजय निश्चित करताना दिसतायत स्वस्तिक मोबाईल. कारण मागच्या सामन्यामध्ये एक हार पत्करावी लागली होती, तर नंतर मात्र पुन्हा जोमानं लढले, जोमानं चांगली कामगिरी केली आणि आता मात्र एक चांगला रिझल्ट त्यांच्या बाजूने येताना दिसतोय. चांगला खेळण्याचा प्रयत्न होता. एकच धाव मिळेल. पूर्णपणे या सामन्यामध्ये आपलं एक हाती वर्चस्व प्रस्थापित करतायत. पंच ओव्हर झालेली आहे. हो, ओव्हर झाली. इथून मात्र 6 चेंडूंमध्ये 54 धावांची असेल गरज.
जवळजवळ हा सामना आपल्या बाजूनं झुकला असं म्हणावं लागेल. फक्त औपचारिकता आहे ती विजयाची. चला वेळ घालू नका. चला खूप धावा हव्यात. 54 धावांची गरज आहे. 6 षटकार जरी मारले तरी हा विजय होणार नाहीये. म्हणून प्लीज त्वर करा, कारण यापुढील सामने खेळवायचे आहेत आणि सूर्य मावळीला लागलाय. जेवढ्या जास्त आज सामने खेळून होतील तेवढं शेवटच्या दिवशी देखील आपल्यासाठी सोपं जाईल. नवीन गोलंदाज किरण घरत, अनुभवी 40+ गोलंदाज, मागच्या सामन्यात देखील चांगली गोलंदाजी केली होती. फसवे चेंडू हाताळतात, कोणत्याही प्रकारचा वेग देत नाही आणि आता मात्र 57 धावांची असेल गरज. यंगस्टार खानिवडे जो पूर्वीचा संघ, त्यांचे सलामीचे फलंदाज म्हणून त्यांचं नाव, ते आता आलेत गोलंदाजीला. काय चेंडू बघा, फसवा चेंडू हाताळला. असं वाटलं चेंडू बाहेर जाईल, मात्र यष्ट्यांवरून गेला किपरकडे, कारण त्यांना माहिती की खूप सारे धावसंख्या हवे. आता मात्र ते चांगले एक्सपेरिमेंट करून बघतायत की कुठल्या प्रकारे कसला चेंडू हाताळायचा. बघा एक चेंडू त्यांनी आत वळवला, आता मात्र हा चेंडू बाहेर जातोय. चांगली गोलंदाजी, कारण तुमच्याकडे बँक बॅलन्स भरपूर आहे आणि त्यामुळे चांगला प्रयत्न करतायत. इथून मात्र पुढे 4 चेंडूंचा खेळ असेल शिल्लक. युवा ग्रुप आपण देखील तयार राहायचं आहे. हा सामना संपल्यानंतर आपण त्वरित फील्ड सजून घ्यायचे आणि जिजाऊ टायगर्स सलामीचे फलंदाज तयार ठेवायचे. अगदी हा सामना संपला की त्वरित आपण दाखल व्हायचं आहे मैदानामध्ये. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. इथून मात्र पुढे 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. केक स्माईलला देखील विचार करावा लागेल की किती फरकानं आपण हारतोय, कारण हारणं देखील तितकंच महत्त्वाचं असतं की तुम्ही किती फरकानं हारतायत. म्हणून जेवढ्यात जास्त तुम्हाला टार्गेट जवळ पोहोचायचं होतं तेवढं पोहोचता आलं नाही आहे आणि कुठेतरी हा इफेक्ट तुमच्या रणनीतीवर होईल. कारण लीगमध्ये असंच होतं की 4 टीम ह्या कट टू कट क्रॉस करतात आणि मग खरा खेळ होतो तो रन रेटचा. इथे मात्र चेंडूला उडवायचं होतं, तो देखील जातो 4 धावांसाठी. चांगला प्रयत्न होता मित्र. थँक्यू डीजे. अतुलच्या बॅटमधून हा चौकार पाहायला मिळाला. फक्त 25 धावा लागल्यात आणि अजूनही 47 धावांची असेल गरज. अतुलने देखील चौकार अर्जित केला, मात्र येता येता खूप उशीर झाला, कारण अशा अनेक फटक्यांची गरज होती आणि 47 धावा म्हणजे एक मोठा फरक मानला जाईल. या 47 धावाने शेवटचा चेंडू आहे, लास्ट चेंडू आहे, शेवटचा चेंडू आहे आणि खूप 47 धावा हव्या आहेत. चांगला चेंडू, फसवा चेंडू. अखेरीस विजयश्री प्राप्त करतायत ते म्हणजेच स्वस्तिक मोबाईल आणि दाखल होत आहेत पुढच्या फेरीमध्ये. या ठिकाणी मात्र हार पत्करावी लागते ती केक स्माईल संघाला. एक हाती विजय मिळवला, जवळजवळ 46 धावानं या ठिकाणी विजयश्री केतुरांना एक मोठ्या अंतरानं जिंकलेत. आपणास खूप शुभेच्छा असतील केक स्माईल. चला पुढील होणारा सामना दोन्ही संघांनी तयार राहायचंय.